नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राइम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग यांच्यासह एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय. भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. पी.व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंह यांच्याबरोबर एम.एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून अर्थात पूर्वीच्या ट्विटरवरून ही घोषणा जी आहे ती केलेली आहे. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळामध्ये भारतानं 1991चं नवं आर्थिक धोरण जे आहे ते स्वीकारलं होतं आणि पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळातच भारताच्या आर्थिक प्रगतीला जी आहे ती सुरुवात झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर चौधरी चरण सिंह यांचंही भारताच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरण सिंह यांनी काम पाहिलेलं आहे. या सगळ्याबरोबरच म्हणजे दोन्ही माजी पंतप्रधानांबरोबर एम.एस. स्वामीनाथन की ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणली, हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून एम.एस. स्वामीनाथन यांच्याकडे पाहिलं जातं. शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी एम.एस. स्वामीनाथन यांनी काही शिफारशी सरकारकडे दिल्या होत्या, ज्याला स्वामीनाथन आयोग असं म्हटलं गेलं. त्यातल्या काही शिफारशी या केंद्र सरकारने स्वीकारल्या देखील, काही शिफारशी आजही विचाराधीन आहेत. मात्र या सगळ्या नंतर आज भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. खरं तर आपण पाहिलं तर भारतरत्न पुरस्काराची घोषणा जी आहे ती 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला होत असते. मात्र अगदी 3 ते 4 दिवसांपूर्वीच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यानंतर आज पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. नेमकं कोण आहेत अभिषेक घोसाळकर, पाहूयात. अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. दहिसरमधील तरुण नेतृत्व म्हणून अभिषेक घोसाळकर यांची ओळख होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर घोसाळकर कुटुंबानं उद्धव ठाकरेंना साथ दिली. अभिषेक घोसाळकर हे मुंबईतल्या दहिसरच्या कांदरपाडा प्रभागाचे नगरसेवक होते. घोसाळकर हे 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्याचबरोबर त्यांनी मुंबई बँकेचं संचालक पद देखील भूषवले. सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. बोरिवली मतदारसंघात घोसाळकर कुटुंबियांचा मोठा राजकीय दबदबा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते रिक्युअर बोर्डाचे सदस्य देखील होते. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात आधी काय वाद होते आणि का आहे गोळीबार प्रकरण, जाणून घेऊया. मॉरिस भाई हा दहिसर बोरिवली परिसरात एनजीओ चालवायचा. वर्षभरापूर्वी या दोघांमध्ये वाद झाला. अभिषेक घोसाळकरांनी नोरोवा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. गेल्या वर्षी एका फौजदारी खटल्यात मॉरिसला तुरुंगात पाठवण्यात घोसाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या कारणावरून मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात तीव्र द्वेष होता. मात्र त्यांच्यातील वाढत्या भांडणानंतरही मॉरिसनं मैत्रीचा हात पुढे करण्याच्या बहाण्याने गुरुवारी अभिषेकला आपल्या कार्यालयात बोलवलं होतं. त्यानंतर दोघांनी फेसबुक लाईव्ह केलं. अभिषेक घोसाळकर जायला निघाले असताना त्यावेळी मॉरिस भाईने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळी झाडल्यानंतर मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. तब्बल 11 किल्ल्यांना युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर नामांकन मिळालं असून यामुळे महाराष्ट्राची शान जागतिक पातळीवर उंचावली आहे. 400 वर्षांनंतरच्या आजही सोनेरी इतिहासाच्या पाऊलखुणा जपत हे किल्ले उभे आहेत. दरवर्षी लाखोशी प्रेमी या किल्ल्यांवर जात असतात.
किल्ल्यांना असलेला शौर्य पराक्रम, रयतेचा कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहरही उमटले असून आता महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट 2024 ते 25 मध्ये नामांकन मिळालं आहे. आणि ते किल्ले कुठले तर साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, प्रतापगड, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील शिवारशाला जागतिक ओळख मिळू शकणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची 27 फेब्रुवारी रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला प्रकाश आंबेडकर पुण्यात असणार आहेत आणि पुण्यामध्ये SSPM मैदानाच्या ग्राउंडवर प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा जी आहे ती होणार आहे. वंचित बहुजन आघाडी या सभेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीची एंट्री झाल्यानंतर आणि राज्यामध्ये मराठा विरुद्ध OBC आरक्षणाचा मुद्दा सुरू असताना प्रकाश आंबेडकर हे पुण्यातील या सभेमध्ये काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कदाचित या सभेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते फुंकलं जाऊ शकतं असं देखील बोललं जातं आहे. एकंदरीतच प्रकाश आंबेडकर यांच्या या पुण्यातील सभेकडे सर्वांचंच लक्ष लागल्याचं पाहायला मिळतं आहे. मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला 7 पानी पत्र पाठवण्यात आलं असून या 7 पानी पत्रात 39 मुद्दे आहेत. यावरचं टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झालेली आहे आणि महाविकास आघाडीत एंट्री होताच वंचित बहुजन आघाडीनं 7 पानी 39 मुद्द्यांचं पत्र जे आहे ते काल महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना जे आहे ते पाठवलेलं आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख 7 नेत्यांना जे आहे ते पत्र पाठवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड आणि वर्षा गायकवाड या 7 नेत्यांना जे आहे ते वंचित बहुजन आघाडीने तब्बल 39 मुद्द्यांचं पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे. हे पत्र पाठवत असताना वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका जी आहे ती पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने हे पत्र पाठवताना असं म्हटलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीला महाविकास आघाडी आणि त्यांच्या संबंधित पक्षांची म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना खालील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी व सदर मुद्द्यांचा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यासाठी दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी मसुदा दिला होता, ज्यावर उपरोक्त पक्षांनी आपापली भूमिका अधिकृतरित्या जाहीर करावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली होती. सदर उपरोक्त मुद्द्यांवर आपण विचार करावा व आवश्यक वाटल्यास त्यात आपणाकडून अधिकचे मुद्दे टाकावेत किंवा या मसुद्यातील ज्या मुद्द्यांशी असहमत असाल ते वगळावे. हेच मुद्दे VBA अर्थात वंचित बहुजन आघाडीद्वारे सतत 3 दशकांपासून उपस्थित केले जात आहेत. यात नव्याने आणखी काही मुद्दे टाकत आहोत. प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश. म्हणजे रेखा ठाकूर यांच्या स्वाक्षरीचं पत्र जे आहे मसुद्याचं ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाठवण्यात आलेलं आहे. हे पत्र पाठवत असताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा जो किमान समान कार्यक्रम आहे त्या किमान समान कार्यक्रमाच्या जाहीरनाम्यात कोणते मुद्दे अंतर्भूत करावेत किंवा कोणते मुद्दे ॲड करावेत ते तब्बल 39 मुद्दे जे आहेत ते दिलेले आहेत. ते मुद्दे तर आपण पाहणारच आहोत. या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, वंचितची खरं तर म्हणजे एंट्री महाविकास आघाडीमध्ये झाली, त्या
29 जानेवारीला जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये धैर्यवर्धन फुंडकर यांना बैठकीत बोलवलं, ते मान अपमान नाट्य जे आहेत ते रंगल्याचं पाहायला मिळालं. त्याच बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त एक निवेदन जे आहे ते काढण्यात आलं, ज्याच्यावर जयंत पाटील, नाना पटोले आणि संजय राऊत यांची स्वाक्षरी होती की वंचितची महाविकास आघाडीत एंट्री झाली. 2 फेब्रुवारीच्या ट्रायडंट हॉटेलमधल्या बैठकीला स्वतः प्रकाश आंबेडकर हे रेखा ठाकूर आणि धैर्यवर्धन फुंडकर यांच्यासोबत सहभागी होते. या बैठकीत खरं तर हा जो जाहीरनाम्याचा मसुदा आहे त्याच्यावर चर्चा झाली असल्याचं वंचितनं या पत्राच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. आणि ते 39 मुद्दे जे आहेत ते दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आदिवासी, मराठा समाज किंवा सगळ्या समाज घटकांवर जे आहे ते लक्ष केंद्रित करण्याचा वंचितने प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय. काय आहेत हायलाइट्स मुद्दे वंचित बहुजन आघाडीच्या या जाहीरनाम्याच्या मसुद्यातले? 29 जानेवारीला ज्यावेळी महाविकास आघाडीने बैठक बोलावली होती, या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं. पण वंचित बहुजन आघाडीकडून फुंडकर हे वंचितचे प्रतिनिधी म्हणून त्या बैठकीमध्ये हजर राहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना बराच वेळ ताटकळत बाहेर ठेवण्यात आल्याचा आरोप फुंडकर यांनी केला होता आणि त्यानंतर कुठंतरी अपमान नाट्य घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्याच अनुषंगाने 2 तारखेला महाविकास आघाडींच्या नेत्याकडून जे आहे प्रकाश आंबेडकरांना ट्रायडंट हॉटेलमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि प्रकाश आंबेडकर या बैठकीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि वंचितचे जे प्रमुख नेते होते, त्यामध्ये रेखाताई ठाकूर यासुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होत्या. आणि प्रकाश आंबेडकरांची ज्यावेळी तिथे एंट्री झाली त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्याच दिवशी 2 फेब्रुवारीच्या झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा वंचितकडून काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते. जवळपास या जाहीरनाम्यामध्ये संकेत 39 मुद्दे जे आहेत ते कव्हर करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी म्हणजे अर्थात या आधीचा प्रकाश आंबेडकरांचा पक्ष असेल भारिप बहुजन महासंघ, तो 3 दशकांपासून जो आहे याच मुद्द्यांवरती काम करतोय आणि यामध्ये आम्ही काही मुद्दे हे ॲडिशनली ॲड केलेले आहेत असं वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाची याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे संकेत की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण बघितलं तर समाजकारणामध्ये की आरक्षणाचा मुद्दा तो अत्यंत वादग्रस्त ठरलेला आहे, चर्चेत आलेला आहे. ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत, त्यांची मागणी होती की मराठा समाज जो आहे, स्पेशली जो मराठवाड्याचा जो मराठा समाज आहे त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची हीच मागणी त्यांनी अशी केली की महाराष्ट्रभरातल्या ज्या मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या तपासल्या जाव्यात आणि त्याच अनुषंगाने मराठा समाजाला हे कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत होती. तर दुसऱ्या बाजूला मंत्री छगन भुजबळ यांनी थेट त्या मागणीला विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठेतरी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने वंचितच्या पहिला जो जाहीरनाम्याचा पहिला मुद्दा आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर ओबीसी मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं असावं आणि ओबीसींचं ताट वेगळं असावं अशी मागणी जी आहे ती वंचित बहुजन आघाडीकडून पहिल्या जाहीरनाम्यात केलेली आहे. त्याच प्रकारे सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा वाढलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने शेतीच्या मालाला किमान हमीभाव द्यावा अशी सुद्धा मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेली आहे. आणि जास्तीत जास्त आपण बघतो की विदर्भासारखा जो भाग आहे, विदर्भामध्ये जास्तीत जास्त शेतकरी या आत्महत्या करतात. त्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं काहीतरी उपाययोजना करण्याचं आहे, गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं आहे की जे कर्जबाजारी शेतकरी कर्जबाजारी का होतात संकेत, तर बियाणं असतील, खतं असतील, कीटकनाशकं असतील यांच्या ज्या वाढलेल्या किमती आहेत त्या नियंत्रित करण्यात याव्यात अशी सुद्धा वंचित बहुजन आघाडीने मागणी केलेली आहे. त्याचबरोबर कापूस खरेदी जी आहे ती कापूस खरेदीसुद्धा कार्यान्वित करण्यात यावी अशी तिसरी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे कर्ज मिळत नाही आहे, ज्यावेळेस आपण एखादा कर्ज आपल्यावरती पेंडिंग राहतं, थकीत असतं, त्यामुळे आपल्याला दुसरं कर्ज मिळत नाही, ते सुद्धा कर्ज शेतकऱ्यांसाठी कर्जाची तरतूद करण्यात यावी असं सुद्धा आणि अल्प व्याजदरावरती शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावं अशी वंचित बहुजन आघाडीने मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर दुष्काळ आणि पूर यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं जे नुकसान होतं त्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि पीक विम्याची ती आहे ती प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. कारण कोणताही पक्ष सत्तेमध्ये येतो तेव्हा शेतकऱ्यांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते. कारण पीक विम्याचा विषय येतो, ज्यावेळेस एखादा पक्ष सत्तेमध्ये असतो त्यावेळी त्यांच्यावरती आरोप होतो की पीक विम्याची
प्रॉपरली अंमलबजावणी करत नाहीत असा आरोप विरोधी पक्षांकडून होतो, असं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. तर वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं आहे की पीक विम्याची जी अंमलबजावणी आहे ती युद्धपातळीवरती केली जावी, असं वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं कारण आहे, जर तुम्हाला शेतीमध्ये पीक विकवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल त्याचा सिंचनाचा प्रश्न तातडीनं सोडवण्यात यावा अशी सुद्धा मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खतं असेल, डिझेल असेल यासारख्या सर्व कृषीसाठी जे संबंधित घटक आहेत त्यासाठी सबसिडी कमी करण्यात यावी, सबसिडी देण्यात यावी अशी सुद्धा मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे. संकेत राजारत्न, या सगळ्या म्हणजे महत्त्वाचे तर प्रमुख मुद्दे आहेतच. या सगळ्या मुद्द्यांमध्ये जर आपण पाहिलं तर 31वा जो मुद्दा वंचितने याच्यामध्ये महत्त्वाचा म्हटलेला आहे की तृतीयपंथी 1% समांतर आरक्षण देत नोकरी, रोजगार व कल्याणकारी योजनांमध्ये सहभाग मिळवून देणं, मविआम धर्तीवर TG साठी विशेष आराखडा, बजेटमध्ये प्रावधान, तृतीयपंथी समलैंगिक व्यक्तीस माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत, तसेच विदेशातील शिक्षणासाठी त्यांच्या प्रवर्गानुसार विशेष शिष्यवृत्ती द्यावी, तृतीयपंथी घरकुल निवास व्यवस्थेसाठी विशेष महिला म्हणून योजना ज्या आहेत त्या राबवण्यात याव्यात. म्हणजे वंचितच्या शमीबा पाटील यांचं उदाहरण इथे देता येईल की वंचितने राजकीय पक्षांच्या इतिहासात पहिला तृतीयपंथी प्रवक्ता जो आहे तो दिला होता. तृतीयपंथीयांच्या प्रश्नावर वंचित नेहमीच अग्रेसर राहिल्याचं पाहायला मिळते, आक्रमक राहिल्याचं पाहायला मिळतं. ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली त्यांचा मुख्य उद्देश हा होता की समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळावं, त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी ही विधानसभेत असेल किंवा संसदेमध्ये असेल ही मिळावी, या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करताना आपल्याला दिसते. त्याचवेळी ज्यावेळी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली होती त्यावेळी जे तृतीयपंथी आहेत अर्थात त्यांना आपण पारलिंगी म्हणतो, त्यांचा समावेश हा राजकारणामध्ये त्यांना संधी दिली जावी अशी प्रकाश आंबेडकरांनी त्यांना मागणी केली होती आणि प्रकाश आंबेडकर त्यांना स्वतः संधी दिली. ज्या प्रकारे तू आता नाव घेतलंस की शमीबा पाटील असतील किंवा दिशा पिंकी शेख असतील, दिशा पिंकी शेख यांना त्यांनी प्रवक्ता केलं होतं आणि त्याचबरोबर शमीबा पाटील अशा राज्य कार्यकारिणीवरती आहेत. त्यांची अशी मागणी होती की त्यांनी काल परवा आपण बघितलं जळगावमध्ये शमीबा पाटील हे उपोषणाला सुद्धा बसल्या होत्या. त्यांनी सांगितलं की पारलिंगींसाठी 1% समांतर आरक्षण द्यावं, त्याचबरोबर त्यांना नोकरी असेल किंवा रोजगार किंवा कल्याणकारी योजनांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवून घ्यावा, यासाठी ते लढताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर शिक्षणामध्ये असेल किंवा विदेशी शिष्यवृत्तीमध्ये असेल किंवा त्यांना खास करून आपण बघतोय की तृतीयपंथीयांचे जे ज्यावेळी समाजामध्ये तृतीयपंथी आहे म्हणून त्यांना ज्या प्रकारे ट्रीटमेंट मिळते, त्यांना कुठेही राहायला घरं मिळत नाही. ज्यावेळी आपल्याच कुटुंबातला एखादा व्यक्ती तृतीयपंथी आहे असं कळतं तेव्हा तोच समाज किंवा तेच घर त्यांना कुठेतरी दूर करतं. त्यामुळे अशावेळी त्यांची जी दुरावस्था होते, त्यांना राहण्याला कुठं आसराच मिळत नाही. त्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीने अशी मागणी केलेली आहे की त्यांना सुद्धा घरकुल महिला म्हणून त्यांना विशेष महिला म्हणून त्यांना घरकुल योजना देण्यात यावी अशी प्रामुख्याने मागणी या जाहीरनाम्यामध्ये केल्याचं आपल्याला दिसतंय. भटके, विमुक्त आणि मागासवर्गीय यांच्यासाठी सुद्धा एक वंचितने म्हणजे गायरान असा समावेश करत भटके, विमुक्त व मागासवर्गीय अल्पसंख्याकांच्या भूमिहीन गायरान धारकांची 2011 पूर्वीची जी जमीन आहे किमान 2 एकर ताबा क्षेत्र जे FRA 2006च्या धर्तीवर देण्यात यावं असं म्हटलेलं आहे. याशिवाय शेती आधारित योजनांचा लाभ देत निवासी प्रयोजनार्थ गायरान धारकास घरकुल योजनेत समाविष्ट करत घरांच्या योजनेचा जो आहे लाभ द्यावा ते म्हटलेलं आहे. म्हणजे वंचितने सगळ्याच समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका जी आहे ती या जाहीरनाम्याच्या मसुद्याच्या माध्यमातून घेतल्याचं पाहायला मिळतंय. सोबत आदिवासींचे प्रश्नही आहेत. काय सांगशील एकंदरीत या जाहीरनाम्याबद्दल? जाहीरनामा बघितलं तर हा जाहीरनामा ज्या प्रकारे आपण सुरुवातीला सांगितलं की वंचित बहुजन आघाडी असेल किंवा प्रकाश आंबेडकरांचा पक्ष असेल, प्रकाश आंबेडकरांची राजकीय कारकीर्द आपण बघितली तर त्यांनी जास्तीत जास्त वंचित घटकाला कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करताना दिसतात. आणि त्यांनी ज्या प्रकारे सुरुवातीला सांगितलं की 30 दशकापासून आम्ही या प्रश्नांवरती काम करतोय, हाच आमचा जाहीरनामा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा म्हणजे महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत, शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असेल, यांनी आमच्याशी चर्चा करावी आणि त्या चर्चेतून त्यांना काही मुद्दे वगळायचे तर ते वगळू शकतात, पण त्याआधी आमच्यासोबत चर्चा करावी आणि ह्याच मुद्द्यावरती आपण जनतेपुढे जाऊ असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. संकेत, राजारत्न, सर्व समाजांचा विचार जो आहे तो या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे. 37, 38 आणि 39 हे जे 3 मुद्दे वंचितने घेतलेले आहेत त्यातल्या 37व्या मुद्द्यावर अल्पसंख्याकांची सुरक्षा जी आहे ती महत्त्वाची असल्याचं म्हटलंय. पुढे त्यांनी असं म्हटलंय, त्याच मुद्द्यात असं म्हटलेलं आहे की देशात धार्मिक अल्पसंख्याकांमधील महत्त्वाचे घटक असलेले मुस्लिम, ख्रिश्चन व शीख धर्मियांसोबत भेदभावपूर्वक वागणूक होण्याच्या घटना सर्रासपणे वाढत असून धार्मिक द्वेषातून
मुस्लिम व ख्रिश्चन समाजांवर त्यांच्या धर्मस्थळांवर हल्ले व मॉब ब्लिचिंगसारख्या घटना घडत आहेत. SC/STच्या आयोगाच्या धर्तीवर धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम, ख्रिश्चन व शीख बांधवांच्या संविधानिक हक्काच्या रक्षणासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला संविधानिक दर्जा प्राप्त करण्यात येईल व धार्मिक द्वेषातून होणारे हल्ले रोखण्यासाठी ॲट्रॉसिटी प्रिव्हिजन ॲक्ट अंतर्गत कायदा जो आहे तो बनवण्यात येईल. म्हणजे तिन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी असेल या सगळ्यांच्या बरोबरीने वंचितनेही अल्पसंख्याकांची सुरक्षा जी आहे ती महत्त्वाची मानल्याचं या मुद्द्यातनं पाहायला मिळतं. म्हणजे अल्पसंख्याक मतही आपल्याकडे खेचण्याचा वंचित आणि पर्यायाने मविया प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं. जास्तीत जास्त आपण बघतो की आपल्याला काही गोष्टी दिसत आहेत की ज्यामध्ये जे जैन असतील किंवा मुस्लिम समाज त्यांच्यावरती मॉब लिंचिंगच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने ह्या कशा रोखता येईल यासाठी वंचितनी हा जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा जो आहे तो टाकल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर ज्या प्रकारे SC/ST कम्युनिटीसाठी जो ॲट्रॉसिटी ॲक्ट करण्यात आलेला आहे 1989चा त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जो कोणी एखाद्या समाजावर अन्याय करेल किंवा ST आणि SC समाजावर अन्याय करेल त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे. आणि ही अत्यंत कठोर कायदा आहे संकेत. त्यामध्ये तुम्हाला जमानत मिळत नाही, यामध्ये तुम्हाला जामीन मिळत नाही. त्यामुळे याच धर्तीवरती जर कायदा केला यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. असा कायदा केल्यावरती मुस्लिम समाजावरती असतील किंवा अल्पसंख्याक समाजावरती अन्याय होणार नाही. त्या अनुषंगाने वंचितने हा मुद्दा टाकल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. प्रतापगडावर जिवाजी महाले यांचं पूर्णाकृती स्मारक जे व्हावं तशा अपेक्षा देखील वंचितने व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय राजरत्न जाहीरनाम्याच्या माध्यमातून. वंचित बहुजन आघाडीने या जाहीरनाम्यामध्ये सर्वच समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण वंचितचा जो मोटो आहे तोच असा आहे की जो सगळा वंचित घटक आहे त्यांना एकत्रित आणून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये संसदीय कार्यपद्धतीमध्ये घेऊन येणं. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी शिवरत्न जिवाजी महले यांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो प्रतापगडावरती त्याची अंमलबजावणी करू, त्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करू असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बलुतेदार समाजासाठी संत सेना महाराज यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करू. त्याचबरोबर दिवंगत शंकरराव जगताप यांच्या चरित्रासह विधिमंडळातील कामकाजाचे दस्तावेजाचं प्रकाशनसुद्धा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाद्वारे करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांच्या प्रशिक्षणासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू असं वंचित बहुजन आघाडीकडून या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आले. राजरत्न, एकंदरीत आपण हे 39 मुद्दे पाहिले म्हणजे वंचितने जे 7 पानी पत्र मवियाला पाठवलेलं आहे. या 39 मुद्द्यांमधले बहुतांश मुद्दे हे 2019 मध्ये जेव्हा म्हणजे वंचित म्हणून पहिली निवडणूक झाली जेव्हा MIM आणि वंचितची युती होती तर त्यातले आणि यातले म्हणजे त्यावेळच्या जाहीरनाम्यातले आणि यातले मुद्दे बहुतांश मिळते जुळते आहेत. आणि प्रस्तावनेमध्येच वंचितने सांगितले की 3 दशकाहून अधिक प्रयत्न आम्ही या मुद्द्यांसाठी करतोय किंवा तसाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. मात्र आता यातले काही मुद्दे आहेत 39 मुद्द्यांमधले जे मविया म्हणून राजकीय दृष्ट्या अडचणीचे ठरू शकतात. तर असे सगळे मुद्दे पाहता किंवा या मुद्द्यांमध्ये सर्व मुद्द्यांवर मविया म्हणून सहमती होईल का आणि जे काही मुद्दे राजकीय दृष्ट्या अडचणीचे ठरणार आहेत मवियांसाठी त्याच्यावर काय निर्णय होऊ शकतो? आता हे सर्वच मुद्दे ज्या प्रकारे वंचितनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला 39 मुद्दे पाठवत आहोत त्यावरती तुम्ही चर्चा करा आणि तुमचा निर्णय आम्हाला कळवा. कारण हे मुद्दे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत असं वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की यात तुम्हाला जे वाटतील ते काही मुद्दे त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता किंवा जे वाटत नाहीत असे मुद्दे जे आहेत तुम्ही यातनं काढून टाकू शकता. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं असं दिसतंय की वंचितची जी मागणी दिसते की एकत्रितपणे आपण सर्वांनी एकत्रित येऊन एक संयुक्त मसुदा तयार करू आणि त्याच मसुद्याच्या आधारावरती आपण जनतेपुढे जाऊन निवडणुकीला पुढे जाऊ जेणेकरून आपल्या महाविकास आघाडीची जी प्रमुख मागणी आहे जे प्रमुख जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत येईल आणि आपला काय मुद्दा आहे तो लोकांना सुद्धा कळेल. या अनुषंगाने प्रयत्न करताना वंचित दिसते. राजरत्न, 2019ला जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली म्हणजे त्यावेळची पूर्ण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, तर ही महाविकास आघाडी तयार होताना जो कॉमन मिनिमम प्रोग्राम करण्यात आला होता किमान समान कार्यक्रम आणि 2.5 वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या पूर्ण सरकारमध्ये आमचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालतं किमान समान कार्यक्रमावर चालतं असं सांगितलं जात होतं. तर तोच किमान समान कार्यक्रम जो आहे कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो VBAने वंचित बहुजन आघाडीने स्वीकारला असं म्हणायचं. आता किमान समान कार्यक्रमावरती बोलतो की जे मुद्दे अडचणीचे ठरतात त्याच्यावरती आपण चर्चाच करायची नाही किंवा ते बाजूला ठेवायचं असं पक्षाने ठरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारे सावरकरांवरती शिवसेनेची एक भूमिका होती त्यावरती काँग्रेसची वेगळी भूमिका होती. असे जे मुद्दे आहेत ते आपण घ्यायचेच नाही जेणेकरून विकासाचे जनतेचे जे मुद्दे आहेत त्यावरतीच आपण पुढे जाऊ असं
जे आहे ते महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलेलं आहे। आता जाहीरनाम्यामध्ये संकेत मी तुला सांगतो की ज्यावेळी 2019 मध्ये निवडणुका होत्या त्या वंचितनी ज्यावेळेस काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, त्यांची प्रमुख मागणी अशी केली होती की RSS जो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी त्यांनी मागणी केली होती। आणि ज्यावेळेस आपलं सरकार येईल त्यावेळेस RSSला बंदी घालू अशी मागणी तुम्ही मान्य कराल का? तर तुम्ही जर मान्य कराल असेल तर वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत येईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं। परंतु अशा अडचणीचे जे मुद्दे आहेत आता यावेळी ते दिसत नाहीयेत। एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर वंचितने 39 मुद्दे जे आहेत ते MVA अर्थात महाविकास आघाडीला पाठवलेले आहेत। या 39 मुद्द्यांपैकी कोणत्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचं आणि वंचितचं एकमत होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यातले कोणते मुद्दे हे महाविकास आघाडी म्हणून संयुक्तरित्या जो निवडणुकीचा जाहीरनामा येणार आहे त्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट होतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास। पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या निर्भय बनो सभेदरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातलाय। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळाले।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना काय म्हणाले पाहूया। विमानतळ, पुणे हवाई अड्डा, पुणे एअरपोर्टची पाहणी करण्याकरता ज्यावेळेस आलो त्यावेळेस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं
मलाही क्युरिओसिटी होती, म्हणून आम्ही बहुतेक सरकारचे पण अधिकारी, आयुक्त वगैरे सगळे असतील ते आणि मी आणि इथले हवाई अड्ड्याचे संबंधित अधिकारी अशी पाहणी केली. साधारण आत्ता आपल्याकडे जी काही कॅपॅसिटी होती ते कमी पडत होती आणि म्हणून मला चांगलं आठवतं की गिरीश बापट साहेब ज्यावेळेस आपले खासदार होते त्यावेळेस त्यांनी पण खूप प्रयत्न केलेला होता, कारण डिफेन्सची जागा मिळाल्याशिवाय ह्या गोष्टी होत नव्हत्या. डिफेन्सची जागा द्यायला त्यांनी 7 करोड रुपये मागितलेले होते, परंतु नंतर PM ऑफिसने लक्ष घातल्यामुळं तिथं 1 रुपया पण मागण्यात आला नाही. नंतर म्हणजे पैसे न मागता ती जागा अवेलेबल करून दिली. आणि आता तुम्ही पाहताय साधारण पुण्यामधल्या ज्या महत्त्वाच्या स्थळं आहेत ती स्थळं इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पैठणी 4 प्रकारच्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दीपमाळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा वेगवेगळ्या बाबी, लहान मुलांना खेळण्याच्याकरता पण काही एरिया ठेवलेला आहे. असं फार चांगली सोय केलेली आहे. जवळपास तुम्ही आल्यानंतर तुमच्या बॅग्स वगैरे ज्यावेळेस घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये 5 ठिकाणी बॅगची व्यवस्था केलेली आहे. लगेज ज्याला आपण म्हणतो ते सगळं बघत असताना इथं साधारण किती वाढ झाली तर वर्षाला 1,20,00,000 लोक ये जा करू शकतील एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे. आणि पूर्वीच्या ह्याच्यातल्या असणाऱ्या बऱ्याचशा त्रुटी इथं दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं साधारण 34 काउंटर आहेत. अजून पलीकडं जुनं आपण जे वापरत होतो ते नंतर बंद करणार आहे आणि तिथंही अशाच प्रकारचं नूतनीकरण करणार. हे नवं बांधलं परंतु त्याचं नूतनीकरण करणार आहे आणि त्याच्यात 24 काउंटर होतील. अशा प्रकारचे प्रचंड काउंटर्स तिथं सगळे मिळून आपल्या पुणेकरांना उपलब्ध होतील. त्याच्यातनं माझ्या पुण्याच्या सगळ्या प्रवाशांना एक रिलीफ मिळेल, सर्व्हिस चांगली मिळेल. विमान 10 आल्यानंतर ती 10 विमानं उभी राहिल्यानंतर त्याच्यातून डायरेक्ट व्यक्ती आपल्या एअरपोर्टमध्ये हे करतील. त्यांना बसमध्ये बसण्याची गरज भासणार नाही आणि 10 सफिशियंट आहे. साधारण आत्ता 2 इंटरनॅशनल विमानं रोज पुण्यातनं जातात. एक सिंगापूरला जातं, एक दुबईला जातं. त्याचा एकदम उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये इंटरनॅशनल सर्व्हिसच्या करता व्यवस्था केलेली आहे. परंतु ती विमानं गेल्यानंतर ज्यावेळेस रश होतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये देखील आपल्याला डोमेस्टिकला देखील त्याचा काउंटरचा उपयोग करता आला पाहिजे. अशी सगळ्या प्रकारची सोय त्यांनी केलेली आहे आणि चांगलं काम केलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की पंतप्रधानच्या हस्ते ह्याचं उद्घाटन घ्यायचं आहे. मध्ये ज्योतिराजे सिंधियांनी पण पाहणी त्या बाबतीतली केलेली आहे. आणि मी मगाशी सांगताना एक राहून गेलो की जुनं पण आता तिथं भिंत आहे परंतु ते दोघं जॉईंट होणार आहे, जुनं आणि नवं, तिकडचं नूतनीकरण झाल्यावर. आणि भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे. सगळं ऐसपाईस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गर्दी राहणार नाही. आल्यानंतर प्रवाशांना ताबडतोब सगळ्या बाबी त्यांच्या झटपट उरकतील अशा प्रकारची सोय केलेली आहे. आतमध्ये बघितल्यानंतर किरकोळ कामं राहिलेली आहेत पण काम दर्जेदार झालेलं आहे. इकडनं पण आपण जर बघितलं तर साधारण आपला महाराष्ट्रीयन टच त्या सगळ्याला देण्याचा प्रयत्न झालेला आहे. दादा 19 तारखेला याचं विमानतळाचं उद्घाटन होणार आहे का? त्या ऐका, मोदी साहेबांनी साधारण त्यांचं 19 तारखेला आल्यानंतर सैनिक स्कूल सातारचं एक तिची पाणीपुरवठा स्कीम ती त्या 2च्या गोष्टी तिथं उद्घाटनाच्या करता कार्यक्रमाच्या करता येणार आहेत. आपल्या इथंही काही स्टेशन मेट्रोची 4 तयार आहेत आणि एअरपोर्ट पण तयार आहे. आम्ही आता विनंती करणार आहे की हे घ्या, असाही प्रयत्न करायचा आमचा विचार आहे. शेवटी तो त्यांचा अधिकार आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसचा, PM ऑफिसचा, की जर ह्या धावपळीमध्ये जर एखाद्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमातनं देखील इनॉग्रेशन त्यांनी केलं, बटन दाबलं तरी चालू शकतं. कारण आता जवळपास काम उरकत, जवळपास थोडं तर राहिलं आहे किरकोळ तर उरकत आलेलं आहे. दादा, गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. क्राईम कुठं गृहमंत्री कमी पडतायत का किंवा मग हे मी ऐका, ही घटना ही अतिशय
चुकीची घडलेली आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडताच कामं नये या मताचा मी देखील आहे. पण आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये जे दाखवलं, आता तू आणि मी, तू माझ्या शेजारी बसलाय, आपल्या गप्पा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूया देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. काल घडलेली अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भातली घटना ही अत्यंत दुःखद आहे. एका तरुण नेत्याचं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे. एकूणच या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत, ते देखील योग्य नाही. ही घटना जरी गंभीर असली तरी देखील अगदी 2024 मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस असतील किंवा अभिषेक घोसाळकर असतील, यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. वर्षानुवर्ष ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आता कुठल्या विषयातनं त्यांचा इतका बेबनाव झाला की या मॉरिसने थेट घोसाळकरांना त्या ठिकाणी अक्षरशः गोळ्या मारल्या आणि स्वतःला गोळ्या मारून घेतल्या. हा निश्चितपणे त्या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याची चौकशी ही चाललेली आहे. बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत, त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील. त्याची जी काही कारणं लक्षात येत आहेत ती कारणं वेगवेगळी आहेत. ती एकदा सगळी कारणं कन्फर्म झाली की त्याची माहिती देखील आपल्याला सर्वांना देण्यात येईल. माझी अपेक्षा एवढीच आहे की घटना गंभीर आहे, अशा घटनेचं राजकारण करणं हे योग्य नाही आणि या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेला आहे वगैरे अशा प्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे. कारण वैयक्तिक वैमनस्यातनं घडलेली ही घटना आहे. तथापि या संदर्भात बंदुका असतील किंवा या संदर्भात लायसन्सेस असतील, ते होते की नाही, ते योग्य होते की नाही, नसतील तर मग बंदूक आली कुठनं, किंवा अशा प्रकारचे लायसन्सेस देताना अजून काही खबरदारी घेतली पाहिजे का, अशा प्रकारचा विचार राज्य सरकार निश्चितपणे करेल. कल यूबीटी के नेता अभिषेक घोसाळकर, इनकी जो हत्या हुई और हत्या के बाद जिन्होंने हत्या की वो मॉरिस, इन्होंने भी अपने आप को गोली मार ली. ये पूरी घटना बहुत गंभीर है. इस प्रकार से एक युवा नेता की मृत्यु होना ये दुखद है, किंतु इसको कानून व्यवस्था के साथ जोड़कर और उस पर राजनीति करना ये भी बहुत दुखद है. क्योंकि 2024 में भी मॉरिस और घोसाळकर जी, इनके साथ में हमको बैनर्स देखने को मिले, साथ में नए साल का स्वागत उन्होंने मिलकर किया. कई वर्षों से वो साथ में काम करते थे. किन्हीं कारणों से उनमें दुश्मनी तैयार हुई थी. अभी उनमें से कई कारण सामने आ रहे हैं जिसकी तफ्तीश चल रही है. एक बार इसकी पुष्टि होने के बाद वो कारण भी बताए जाएंगे. तो कुल मिलाकर अगर हम देखें तो ये जो घटना है, ये घटना एक प्रकार से जो आपसी बैर है उसके कारण हुई है. ये लोग साथ में ही काम करने वाले लोग थे. लेकिन इस घटना को देखते हुए राज्य सरकार ने जो गन लाइसेंसेस इशू हुए हैं उसके बारे में, या फिर अगर बिगर लाइसेंस की कोई गन अगर मिलती है तो कहां से आई है, ये सारी चीजों की तफ्तीश करने के आदेश दे दिए. मला इंग्लिश येत नाही. थेट आरोप असे होत आहेत की राज्यातील गृहमंत्री हे त्याला सक्षम नाही आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांची थेट गुंडांशी संबंध हे उघड होत आहेत. एक घटना नाही तर अनेक घटना, याला राजकीय आरोप केले जात आहेत. याला काय उत्तर? बघा, हे पूर्णपणे राजकीय आरोप आहे. आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी त्याचा राजीनामा मागतील. त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत. त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या आहे. पण मला असं वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.
कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पुणेकरांना नेमकं काय वाटतं पाहूयात। महाराष्ट्राचं बिहार हे गेल्या 10 ते 15 वर्षापूर्वी झालेलं आहे, कारण शिक्षकांच्या हातातली छडी काढून घेतली आणि विद्यार्थ्यांवरती जे काही संस्कार शाळेमध्ये व्हायला पाहिजे होते तर ते संस्कार त्या ठिकाणी होऊ शकत नाहीत। कारण विद्यार्थ्यांना जर शिक्षा केली, विद्यार्थ्यांना जर मारलं तर त्या ठिकाणी पालक येतात। बरं, पालक फक्त येत नाहीत तर ते पहिल्यांदा दवाखान्यात जातात, दवाखान्यातनं ते सर्टिफिकेट आणतात आणि मग शिक्षकांना इथून पोलीस स्टेशनला नेलं जातं, त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असतो। त्यामुळे शिक्षक म्हणतायत आजकाल की बाबा विद्यार्थ्यांना आम्ही सांभाळायचं कसं। मी एक शिक्षक आहे, त्याचमुळे मी असं या ठिकाणी असं म्हणेन की जर तुम्हाला सुसंस्कृत भारत घडवायचा असेल, सुसंस्कृत आपल्याला पुणे घडवायचं असेल, सुसंस्कृत आपल्याला देश घडवायचा असेल तर आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नैतिक मूल्याचे धडे हे विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे नैतिकता सांभाळणारा या ठिकाणी समाज निर्माण करायला पाहिजे आणि ते शिक्षणानेच फक्त होऊ शकतं। आजकाल शिक्षण हे पूर्णपणे म्हणजे विकाऊ झालेलं आहे, पूर्ण शिक्षण हे विकाऊ झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या ज्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना वगैरे घडत आहेत त्या घडणे ह्या अतिशय वाईट आणि मनाला वेदना दुःख देणाऱ्या अशा असतात की कोणतरी बोलवतो, मग विश्वास ठेवायचा कसा कोणावरती, की असं म्हटलं जातं की तुम्ही कुठल्या तरी तडजोडीसाठी या आणि त्या ठिकाणी तडजोडीला गेल्यानंतर ते व्यक्ती तडजोड करत असते आणि कुठून तरी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या जातात। म्हणजे याला नैतिकता किंवा याला राष्ट्रीय नैतिक मूल्य असं आपण म्हणू शकत नाही। त्याच्यामुळे ह्या आपल्या महाराष्ट्राचा अजूनही बिहार जर होऊ द्यायचा नसेल आणि आपल्याला जर नैतिक मूल्यांचं जर आपल्याला शिक्षण द्यायचं असेल तर सर्वप्रथम आपण शाळेपासून सुरुवात त्याची झाली पाहिजे आणि घरीसुद्धा आपल्या पालकांनी आपल्या पाल्याला विचारलं पाहिजे, बा आज काय झालं, आज तू काय शिकलास, हे जर विचारलं तर विद्यार्थी त्या ठिकाणी काय आहे किंवा काय नाही हे व्यवस्थित सांगू शकतात। आणि जर समजा हे असंच चालू झालं तर मग त्याचा बिहार व्हायला काय वेळ लागत नाही। म्हणजे बिहारमध्येच अशा घटना घडतात असं नाही, तर त्या देशाच्या सर्वच ठिकाणी ह्या अशा घटना घडायला सुरुवात झालेली आहे, हे आपण आता पाहत आहोत। तेच आता वाटचाल सगळीच चाललेली आहे त्याच दिशेने आणि कुठल्याही प्रकारचं गोरगरिबाला न्याय मिळतच नाही आहे कुठे आत्ताच्या सध्याच्या स्थितीला पाहता। बाकी ह्याविषयी जास्त काही बोलू शकत नाही एवढं, ठीक आहे। तुम्हाला वाटतं की बिहार होईल महाराष्ट्र हळूहळू? काही सांगता येत नाही, पण अशी सिच्युएशन जर चालली तर त्याला काही वेळ लागणार नाही। सामान्य नागरिक सुरक्षित आहे का? सामान्य नागरिक कुठल्याच बाजूने सुरक्षित नाही आहे, त्याला कुठल्याच बाबतीचं कवचसुद्धा मिळत नाही आहे, गव्हर्नमेंटकडनं पण मिळत नाही आहे। त्याची दखल कोणीही घेतली जात नाही, असाच सामान्य नागरिकावर अन्याय होत चालला आहे वरचेवर आणि हा वाढत जाणार आहे। मला काय वाटतं की हे गुन्हेगारी थांबायला काय नियोजन केलं पाहिजे? नियोजन करण्याचं हे सामान्य नागरिकाच्या हातात नाहीच आहे, ज्यांच्या हातात आहे त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांनी करायला पाहिजे। आम्ही सर्वसाधारण व्यक्ती काय करू शकणार आहे किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। म्हणजे कोणी केलं पाहिजे? कोणी केलं पाहिजे म्हणजे आपले राजकारणी लोक सगळेजण ह्याच्यात लक्ष दिलं पाहिजे की बाबा आपल्या इथे गोरगरिबी किती आहे, त्यांना त्याचं संरक्षण मिळलं पाहिजे गव्हर्नमेंटकडनं, हे आपलं पॉलिटिक्सवाले सगळे केले पाहिजे। नाही करू देणार नाही आम्ही, कारण काय आहे आम्हाला प्रशासनाने सुद्धा थोडीशी मदत केली पाहिजे। ती जर केली तर आम्ही सुरक्षित राहू महाराष्ट्रामध्ये। तुमच्या मते
कसली सुरक्षा घेतली पाहिजे किंवा असं काय आहे जे सामान्य नागरिक किंवा जे आहेत ते सेफ राहू शकतील? थोडक्यात कसं आहे, आमचं हे इथं मेस आहे शनिवार पेठेमध्ये, तर तिथेही आम्हाला थोडीशी सुरक्षा मिळाली पाहिजे. आम्हाला अनुभव तसे अजून काही आलेले नाही आहेत या इथे. पण इतक्या गोष्टी जर ऐकायला मिळतात हां, तुम्हाला, इतक्या गोष्टी जर आम्हाला ऐकायला मिळत असतील तर आम्हालाही थोडीशी मदत पाहिजे. म्हणजे तुम्हाला सुरक्षित वाटत नाही असं? आम्हाला सुरक्षित इथे वाटतंय अजून तरी, पण तुम्ही हे जे प्रॉब्लेम आता सांगितलेत की मुंबईचे नगरसेवक त्यांच्यावर गोळीबार झाला, हे केलं, तर अशी गोष्ट इथे पुण्यामध्ये होऊ नये असं मला वाटतं. काल जो प्रकार झाला अत्यंत निंदनीय आहे आणि याचे परिणाम आपल्या महाराष्ट्राला भोगावे लागतील. आणि हा जो आपला महाराष्ट्र आता जो चाललेला आहे हा बिहारच्या दिशेने चालला आहे. बिहार सुधरत चाललं आहे आणि महाराष्ट्र हा बिघडत चाललेला आहे. तर याच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आणि केंद्र सरकारने जामीनेने लक्ष घालून जेणेकरून येणारी जी नवीन पिढी आहे यांच्यावर याचे काही वाईट परिणाम होऊ नये याची दक्षता घ्यावी. तरी हे आमची कळकळीची विनंती गृहमंत्र्यांना आहे. हां मॅडम, आता तर सध्या काय आलेलं आहे की आज जी लोकसंख्या वाढली आणि त्याप्रमाणे रोजगार नाही आहे आणि रोजगाराची संधी नसल्यामुळे ही गुन्हेगारी वाढलेली आहे. कारण जर प्रत्येक व्यक्तीला हाताला काम भेटलं तर योग्यरीत्या तो व्यक्ती काम करेल आणि त्याचं जे कुटुंब आहे किंवा त्याची जे इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तो गुन्हेगारी करणार नाही आहे. काम भेटलं तर तो माणूस त्या कामामध्ये व्यस्त राहील. नवीन पिढी याचं त्याच्यावर परिणाम होते नवीन पिढीचा, आणि हे गुन्हेगारी कशी थांबवता येईल ह्याचे काही योजना करावे लागतील. विशेष करून जे आत्ता 18-19 वर्षाची मुलं आहेत त्यांना सहसा 10च्या नंतर बाहेर पाठवू नये आणि पाठवलं तरी आईवडिलांनी त्यांच्यावर लक्ष द्यावे. आणि जे विद्यार्थी असतील काय असतील त्या लोकांना ना अक्षरशः त्यांनी जे संस्कार पाहिजे त्यांना की बाबा आम्ही लहानपणी कसं वागलो, तुम्ही कसं वागायला पाहिजे हे त्यांना संस्कार द्यायला पाहिजे. महाराष्ट्राचं गुन्हेगारी कमी करायला अजून काही योजना कराव्या लागतील का? हां, महाराष्ट्राची गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय आहे, जो आपलं संस्कृती महाराष्ट्र आहे, जे म्हणजे आत्तापर्यंत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जे काय आहेत माहिती ते लोकांना द्यावं. कारण त्या लहान वयामध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, तुकाराम महाराजांनी काय केलं हे जर लहान मुलांना शिकवलं तर 100% गुन्हेगारी किंवा एक गुन्हेगारीची कृती जर त्यांचे विचार करतात ते बदलेल. आणि विचार जर बदलले तर ॲटोमॅटिक माणूस सुधारला जाईल आणि तो व्यक्ती गुन्हेगारीपासून दूर राहील. कालच्या गोळीबाराबद्दल तुमचं काय, म्हणजे जे गोळीबार होत चालले महाराष्ट्रात, गुन्हे वाढत चालले, त्याच्याबद्दल काय मत आहे? मॅडम, आत्ताच्या घडीला आहे ना प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार करतो, त्यामुळे त्या गोष्टीवर मला जास्त काय बोलता येणार नाही. कारण सत्ता एक हाती असल्यामुळे ते काय म्हणतात ते काली म्हणजे एक काय म्हणतात त्याला आपलं गावापासून तर दिल्लीपर्यंत सरकार एकच असल्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक व्यक्तीला वाटणार की मला कोणी काय करू शकत नाही. त्याच्यामुळे तो व्यक्ती बिंदास राहतो. सत्ताही परिवर्तन व्हायला पाहिजे, त्याशिवाय हे होणार नाही. प्रशासन जागृत असतं, पण थोडक्यात हे जे अल्पवयीन मुलं आहे आत्ताच्या सध्याला ते व्यसनी आरी गेल्यामुळं ते गुन्हेगारीच्या मार्गे लागलेले. फक्त व्यसनमुक्त हे पोलिसांनी ते जिथं काय धंदे वगैरे असेल ते बंद केले तर बरोबर सगळं सोयीस्कर होऊन जाईल. मग गुन्हे वाढत चालले त्याला कमी करण्यासाठी काय करता येईल? पोलीस प्रशासनाने जागृत राहायला पाहिजे. आणि कालच्या गोळीबाराबद्दल तुमचं काय मत? ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, कारण दोघं मित्र होतं बोललं ना, ते त्यांचं वैयक्तिक असेल. काय आपण जर सेफ्टीबद्दल बोलतोय, एवढी गुन्हेगारी वाढतीये गुन्हेगारी, तर जर आपण सामान्य नागरिक म्हणून सेफ्टीबद्दल बोललोय तर काय वाटतं तुम्हाला की कशा प्रकारे सरकारने म्हणजे याची सेफ साईड घेतली पाहिजे? तर कशाबद्दल काय बोलले तुम्ही? थोडंसं मागे येतं त्याबद्दल आता तुम्हाला सांगू का, एक तर 10च्या नंतर लोक घराच्या बाहेर पडायचं हे जास्तीत जास्त करून पोरींनी सेफ्टी राहायला पाहिजे. कारण पोरींच्यामुळे आहे ना, हे आता आपल्या महाराष्ट्राच्या पोरी सोडून बाहेरच्या ज्या पोरी आलेल्या आहे त्या सिगरेट पीत थांबतात, दारू पीत थांबतात रस्त्याला. जे कॉलेज आहे सिम्बॉयसेस हे असे त्यांना बघून लोक हे महाराष्ट्राचे आहे ना पोरी बघून आहे ना हे करत राहतात. त्यांनी जरा बाहेरच्या लोकांनी येऊन कंट्रोल इथं राहिले ना तर ते सगळं बरोबर होईल. मागच्या आठवड्यातच गजानन गायकवाड यांनी त्यांचे बंधू यांना पोलीस स्टेशनमध्येच गोळ्या झाडून जखमी केलं.
हा प्रकार महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप निंदनीय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन उद्योग येण्यास अडचणी निर्माण होतील. महाराष्ट्रातील गुंडखोरी फार प्रकाशझोतात येत आहे. त्याला कुठंतरी अंकुश लावणे हे गरजेचे आहे. ॲक्च्युली हे काम गृह खात्याचं असून त्यांनी त्यावरती अद्याप काही ठोस भूमिका घेतली असं निदर्शनास आलेलं नाही. काल जे गोळीबार झाला त्याच्यावर तुमचं काय मत आहे? तो पण गोळीबार असं व्हायला नको आहे. ॲक्च्युली त्यांना पण टार्गेट करून मारले गेलेले आणि ह्या गोष्टी इतर मार्गाने पण सोडवता आल्या असत्या, परंतु गोळीबार करून प्रश्न सोडवायचे हा जो पायंडा पडत चाललेला आहे हा फार चुकीचा आहे. मग ही गुन्हेगारी जी वाढत चालली आहे त्याला काही नवीन योजना, काही नवीन ह्यामध्ये पोलीस यंत्रणांना पूर्ण स्वायत्तता दिली जावी. गृह खात्याचा किंवा राजकीय पुढाऱ्यांचा त्यांच्यावरती अंकुश नसावा. त्यांना स्वयंपूर्तीने काम करून दिलं तर निश्चितच ह्या गुन्हेगारीला पायबंद बसेल. आता म्हणजे नाही का हल्ली 2-3 न्यूज बघितल्या आपण नाही का गोळीबाराच्या, तर ह्या अशा गोळीबाराच्या न्यूज अचानक व्हायला लागल्यात. तर या अचानक कशा काय व्हायला लागल्यात आणि ते पण पॉलिटिकल्स लोकांच्या व्हायला लागल्यात. तर ते आणि इलेक्शन पण आलेले आहेत, तर त्याच्यावरती तर काही एवढं काही सांगू शकत नाही कसलं राजकारण वगैरे. पण महाराष्ट्रामध्ये जे सामान्य माणसं आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आत्ता सध्या तर खूप निर्माण झालेलं आहे. कधी काय होईल कशाची कोणाला म्हणजे खबरच नाही आहे. कधी कोणतं काय गोष्ट घडेल, त्याच्यामुळे सगळीकडं घाबरायचं वातावरण आहे. म्हणून लोकांनी आणि जे सरकार आहे त्यांनी थोडं नाही का म्हणजे भीतीचं वातावरण कमी करण्यासाठी काहीतरी म्हणजे नाही का उपाययोजना केल्या पाहिजे आत्तापर्यंत. कारण की लोक खूप घाबरलेले आहेत बाहेरचे, की म्हणजे रस्त्याने जाताना पण अक्षरशः लोक म्हणतात इथं काय होईल का, इथं काय होईल का, किंवा काही गोष्टींचं नाही का म्हणजे खूपच भयंकर प्रकारे प्रचार होतो ह्या सगळ्या गोष्टींवर. म्हणजे एक सरकारने लिमिटेड एडिशन ठेवावं सगळ्या गोष्टींमध्ये. प्रचार वगैरे करताना पण काही त्यांना नियम ठेवावेत सगळ्या गोष्टी. आता तुम्ही मध्ये पण गोष्टींमध्ये बघितल्या होत्या पुण्यामध्ये, तर पुण्याचं वातावरण घाबरत चाललेलं आहे. तर थोडंफार म्हणजे स्टेबल करण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात, एवढंच फक्त बस. ॲक्च्युली महाराष्ट्र तर बिहार बनलेलाच आहे. कारण हे सरकार इकडची लोकं तिकडं, तिकडची लोकं इकडं, आणि त्यामुळं गुन्हेगारी वाढत चालली. आणि हे सरकार गुन्हेगारांचं सरकार आहे. मेन म्हणजे अख्खं सरकार गुन्हेगारांचं आहे. एकनाथ शिंदे हे गुन्हेगारांबरोबर फिरतात, त्यांच्याबरोबर फोटो काढतात. देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना सपोर्ट करतात. परत अजित पवार तर तो स्वतःच एक गुन्हेगार आहे. त्यामुळं कारण त्यांनी पहिल्यापासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं असे गुन्हे तर होतच राहणार आहेत हे सरकार असेल तर. तुम्हाला वाटतंय गुन्हे वाढतच जाणार आहेत. आणि याला कारणीभूत म्हणजे एकच म्हणजे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना त्यांनी काही कोणावरही कारवाई केली नाही. सगळ्यात पहिला गोळीबार झाला मुंबईमध्ये, तेव्हा अजून त्या आमदारावर कारवाई झाली नाही आहे त्यांनी गोळीबार करून. पण मग बाकीचे तर होणारच ना. तुम्हाला काय वाटतं की गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? गुन्हेगारी कमी करण्यासाठी हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे आणि नवीन सरकार आलं पाहिजे. त्याच्याने तुम्हाला वाटतं की गुन्हेगारी हो, गुन्हेगारी कमी होईल. पहिल्या सरकारमध्ये काही अजिबात गुन्हेगारी नव्हती. हे सरकार आल्यापासून एवढी गुन्हेगारी वाढली आहे की लोक रस्त्यावर फिरताना पण घाबरतात, कोण मला गोळी मारंग काय. आत्ता एका महिन्याभरात 5 घटना झालेल्या आहेत. एका गरोदर बाईला लाथ मारण्यात आलेली आहे BJPच्या काही माणसांकडून. तर काय करणार? हे सरकार बरखास्त झालं पाहिजे आणि लोकांनी BJPला परत मतदान केलं नाही पाहिजे. दुसऱ्या सरकार कोणतंही येऊ द्या दुसरं, फक्त BJPला नाही दिलं पाहिजे मतदान. लवकर म्हणजे कसं सगळ्यांचं सारखं व्यवस्थित त्यांनी पार पडावं, असं कोणालाच हे करू नये. जे झालेलं आहे गोष्ट ते विसरून पुढच्या तयारीला तुम्ही चांगल्या यांनी मार्गाने व्यवस्थित राहा. कोणावर हे करू नका, संकटात पाडू नका. हे वाढते गुन्हे करू नका ना तुम्ही. ते झालेले गुन्हे विसरून पुढच्या चांगल्या यायला लागा ना. असं कधीच होऊन देऊ नका कुणावर. असं नको व्हायला. त्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे? सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे. सगळ्यांना हे करून त्यांनी सांगायला पाहिजे ना. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथंच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.